मंडळी, आरतीच रेसिपी मराठी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी फराळाच्या ताटातला बनवायला अवघड वाटणारा पदार्थ आज आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। आज आपण अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये पाकातील रवा लाडू बनवणार आहोत। मी आज तुम्हाला काही खास टिप्स, योग्य टायमिंग आणि परफेक्ट प्रमाण सांगितलंय, ज्याने लाडू अगदी परफेक्ट होतील। चला तर मग पटकन सुरुवात करूया। आधी आपण प्रमाण पाहून घेऊया। वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण आपण पाहणार आहोत। सुरुवातीला वजनी प्रमाण पाहूया। अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे। अर्धा किलो रव्यासाठी 150 ग्रॅम वितळलेलं साजूक तूप घ्यायचं। घट्ट साजूक तूप मोजायचं नाही, असं वितळलेलं असावं। साजूक तूप घट्ट असेल तर आधी गरम करून वितळवून घ्या आणि मग मोजा। 150 ग्रॅम हे साजूक तूप आहे। त्यानंतर बरोबर 450 ग्रॅम म्हणजे 450 ग्रॅम इतकी साखर आहे। आता आपण वाटीचं प्रमाण पाहूया। घरातली एखादी कुठलीही वाटी सेट करून घ्यायची आणि त्याने तुम्ही साहित्य मोजू शकतात। या वाटीने हा अर्धा किलो रवा बरोबर 4 वाट्या आहे। तुम्हाला अंदाजे रवा घ्यायचा असेल तर 4 वाट्या घ्या, किंवा मग अर्धा किलो रव्याचे करायचे असतील तर एखादी वाटी सेट करा, त्याने रव्याचे बरोबर 4 भाग व्हायला हवे। रव्याचे 4 भाग करून घेतलं की पुढचे साहित्य आपल्याला व्यवस्थित मोजता येतात। मी बरोबर 4 भाग करून घेतलंय। या वाटीने बरोबर 4 वाट्या रवा आहे। सारख्याच वाटीने बरोबर 3 वाटी साखर आहे आणि 1 वाटी वितळलेलं साजूक तूप आहे। 4 वाट्या रवा, 3 वाटी साखर आणि 1 वाटी वितळलेलं साजूक तूप। संपूर्ण साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे। पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढेच सांगेन। आता सर्वप्रथम रवा लाडू करताना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे रवा व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे। संपूर्ण अर्धा किलो रवा कढईमध्ये काढला, बरोबर 4 वाट्या आहे। सुरुवातीला आता तूप वगैरे काहीच न घालता मंद आचेवरती रवा थोडा गरम होईपर्यंत तूप न घालता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। जवळपास 1-2 मिनिटं लागतील। रवा भाजत असताना सतत मिक्स करत राहायचा आणि गॅस मोठा अजिबात करायचा नाही। रवा 1-2 मिनिटं भाजून घेतला, हलका गरम झालेला आहे। आता आपल्याला तूप घालायचंय। तूप सुद्धा एका वेळेला संपूर्ण घालायचं नाहीये, टप्प्याटप्प्याने तूप घालायचं म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो। या 1 वाटी तुपातून सुरुवातीला आपण पावभाग तूप घालणार आहोत। आता ह्या तुपामध्ये हा रवा 7 ते 8 मिनिटं आपण मंद आचेवर सतत मिक्स करत भाजून घेणार आहोत। रवा भाजत असताना असं सतत मिक्स करत राहायचं म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो। त्याचसोबत गॅस मोठा करायचा नाही, कारण रव्याचा रंग लालसर व्हायला नको, पण रव्याचा कच्चापणा व्यवस्थित जायला हवा। सुरुवातीचं तूप घातल्यानंतर 7 ते 8 मिनिटं भाजलं। आता उरलेल्या तुपातलं अर्ध तूप संपूर्ण घालायचंय, थोडंसं मी उरवलेलं आहे। आता हे तूप घालून सुद्धा परत मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं आपण रवा भाजणार आहोत। सुरुवातीचे 7-8 मिनिटं झाले। आता हे दुसऱ्यांदा तूप घातल्यानंतर अजून 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचं। रवा लाडू करताना रव्याचा चांगला खमंग सुगंध येईपर्यंत आणि कच्चापणा जाईपर्यंत रवा भाजून घेणं गरजेचं आहे। पण रव्याचा रंग लाल व्हायला नको, नाहीतर लाडू चांगले दिसत नाही। म्हणून कमी आचेवर भाजायचं म्हणजे रव्याचा कच्चापणा संपूर्ण जातो, रवा खमंग भाजला जातो आणि रंग सुद्धा बदलत नाही। या पद्धतीने दुसऱ्यांदा तूप घालून सुद्धा मी छान असा रवा 7 ते 8 मिनिटं भाजला। आता हे उरलेलं संपूर्ण साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे। बरोबर 150 ग्रॅम साजूक तूप मी वापरलेलं आहे, अगदीच योग्य प्रमाण आहे। आता हे संपूर्ण साजूक तूप घातल्यानंतरही अजून 7 ते 8 मिनिटं आपण हे भाजून घेणार आहोत। मला एकूण किती वेळ लागला तुम्हाला पुढे सांगतेच। तर मंडळी, संपूर्ण साजूक तूप घालूनही 7 ते 8 मिनिटं मी भाजून घेतलं। बरोबर 20 ते 22 मिनिटं रवा भाजण्यासाठी लागतो। हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, लालसर वगैरे काहीच रवा झालेला नाही। घरभर रवा भाजण्याचा घमघमाट पसरलेला आहे। परफेक्ट रवा भाजला गेला। तुम्ही सुद्धा असं टप्प्याटप्प्याने तूप घाला आणि बरोबर 20 ते 22 मिनिटं रवा भाजून घ्या, परफेक्ट भाजला जातो। गॅस बंद करून हा भाजलेला रवा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि आता आपल्याला रवा लाडूसाठी पाक तयार करायचा आहे। पाक करण्यासाठी कढईमध्ये 450 ग्रॅम इतकी साखर घ्यायची आहे। सारख्याच वाटीने बरोबर 3 वाट्या ही साखर आहे। रवा आणि साखरेचं पुढचं पाण्याचं सगळं प्रमाण अगदी अचूक आहे। आता आपण 3 वाट्या साखर घेतली आहे, तर त्याच्या निम्म म्हणजेच 1.5 वाटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। जितक्या वाट्या साखर आहे त्याच्या अर्ध पाणी घालायचं। एकतारी पाक आपल्याला करायचा आहे। 1 वाटी आणि ही अर्धी वाटी, बरोबर 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे। पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा, 3 वाट्या साखर आणि 1.5 वाटी पाणी।
आता गॅस सुरू करायचा, गॅस मोठा ठेवायचा, संपूर्ण साखर विरघळून पाकाला उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा. मध्ये मध्ये ढवळत राहायचं म्हणजे साखर लवकर आणि एकसारखी विरघळली जाते. इथे पाहू शकतात साखर संपूर्ण विरघळलेली आहे, पाकाला उकळी आली आहे. आता गॅस कमी करायचा आणि गॅस कमी केल्यानंतर मोबाईलमध्ये टाईम पाहायचा. बरोबर 8व्या किंवा 9व्या मिनिटाला एक तारी पाक तयार होतो. मध्ये मध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही चेक करू शकतात, पण 8व्या किंवा 9व्या मिनिटाला एक तारी पाक व्यवस्थित तयार होतो. पाक तयार होत असताना मध्ये मध्ये ढवळत राहायचं. उकळी आल्यानंतर गॅस संपूर्ण कमीच करायचा आणि मग पाक शिजवून घ्यायचा. रवा लाडू करताना पाक व्यवस्थित जमणं गरजेचं आहे. पाक कच्चा राहिला तर एकतर लाडूचं मिश्रण जमून येत नाही किंवा लाडूला लवकर बुरशीसुद्धा लागते. म्हणून एक तारी पाक करणं गरजेचं आहे. इथे ना मंडळी एक 8 मिनिटं झालेले आहे. थोडासा पाक मी प्लेटमध्ये घेतला. गॅस कमीच आहे. फुंकर मारून थोडा गार करायचा. गरम गरम पाक चेक केला ना तर व्यवस्थित कळत नाही. थोडासा गार झाला, पाक बोटावर घ्यायचा आणि उघडझाप असं बोट करायचं, तार करून पाहायची. तार ना अजून इतकी व्यवस्थित तयार होत नाहीये, म्हणून अजून 1 मिनिटं मी हे शिजवून घेते. तर मंडळी 8व्या मिनिटाला पाक चेक केल्यानंतर अजून 1 मिनिटभर मी हे शिजवलं. आता 9 मिनिटं झालेले आहे. सुरुवातीपासून जेव्हापासून आपण गॅस कमी केला 9 मिनिटं झालेले आहे. 9व्या मिनिटाला आता आपण पाक चेक करतोय. प्लेटमध्ये पाक काढला, थोडासा गार केला आणि आता बोटावर घेऊन पाहायचा. तर आता स्पष्ट अशी तार तयार होते. तुम्ही पाहू शकतात माझ्या बोटामध्ये बरोबर 1 तारी पाक हा तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करून घेते. पाक जर 1 तारीच्या पुढे गेला तर आपले लाडू खूप कडक होऊ शकतात, पेढ्यांसारखे मऊसूत होत नाही. म्हणून लाडूचा पाक 1 तारीच असायला हवा आणि 1 तारी पाक जर झाला नाही तर लाडूचं मिश्रण जमून येत नाही किंवा मग लाडूला लवकर बुरशीसुद्धा लागते. म्हणून परफेक्ट असा 1 तारी पाक व्हायला हवा. 8व्या किंवा 9व्या मिनिटाला इतक्या प्रमाणातला पाक तयार होतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून पहा. गॅस आपण बंद केलेला आहे. 1 तारी पाक आपला छान झालेला आहे. गॅस बंद केल्यानंतर अशा गरम गरम पाकामध्ये हा भाजून घेतलेला रवा घालायचा आहे. अशा गरम पाकामध्ये हा भाजलेला रवा घातला की रवा छान फुलला जातो आणि पाकसुद्धा मस्त शोषून घेतो. गॅस आपण बंदच ठेवलेला आहे, गॅस सुरू करायचा नाही. रवा घातल्यानंतर पाकामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. अजिबात गाठी गुठळ्या काहीच राहायला नको. सुरुवातीला आता हे पातळ दिसतं, पण जसं जसं हे मिश्रण मुरतं संपूर्ण मिश्रण छान जमून येतं आणि आपले लाडू व्यवस्थित तयार होतात. छान एकजीव केल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड घातल्याने रवा लाडूची चव खूप छान लागते. 1-1.5 तास आपल्याला हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं असतं. 1 ते 1.5 तासामध्ये लाडूचं मिश्रण छान आपलं तयार होतं. पण तयार करण्यासाठी सुद्धा एक कृती आहे, तुम्हाला सांगते. व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण झाकण ठेवून तासभर मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. पण हे मिश्रण मुरत असताना मध्ये मध्ये दर 10 ते 15 मिनिटाला झाकण उघडून आपल्याला याला तळापासून मिक्स करायचं आहे. म्हणजे मिश्रणामध्ये गाठी गुठळ्या होत नाही आणि रवा एकसारखा फुलला जातो. गॅस बंदच आहे. पाक तयार झाल्यानंतर गॅस बंदच असावा. आता मी यावर झाकण ठेवते आणि 15 मिनिटांनंतर तुम्हाला हे झाकण काढून मी दाखवते. जसं जसं रव्याला वेळ जाईल हा फुलायला लागतो आणि मिश्रण कोरडं होऊन घट्ट व्हायला लागतं. 15 मिनिटांनंतर आपण याला पाहूया. तर मंडळी सुरुवातीला झाकण ठेवल्यापासून 15 मिनिटं झालेले आहे आणि 15 मिनिटांनंतर पहा हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. तळापासून मिक्स करते. परत आता मी यावर झाकण ठेवणार आहे आणि दर 15 मिनिटाला हे झाकण काढून तळापासून मिक्स करायचं. म्हणजे रवा एकसारखा फुलला जातो आणि मोकळासुद्धा होतो, गाठी होत नाही. बरोबर 1 ते 1.5 तासामध्ये मिश्रण आपलं तयार होईल. तुम्हाला ना 30 मिनिटं झाले ना की मग कळायला लागेल की मिश्रण आपलं कोरडं व्हायला लागलं. तर मंडळी सुरुवातीपासून झाकण ठेवल्यानंतर 1 तास 15 मिनिटं झालेले आहे, म्हणजे 1.25 तास झालेले आहे. मी मध्ये मध्ये झाकण काढून हे तळापासून मिक्स करत होते. मस्त परफेक्ट असं लाडूचं मिश्रण जमून आलेलं आहे. सुरुवातीला किती सैलसर होतं, आता अगदी कोरडं झालंय. पाकातले रवा लाडू करताना मिश्रण याच पद्धतीने आपल्याला मुरवून घ्यावं लागतं. जे हे लाडू करतात त्यांना माहीतच असेल. फक्त पहिल्यांदा करणाऱ्यांना भीती वाटू शकते, पण लाडूचं मिश्रण असंच तयार केलं जातं.
इथे पहा मंडळी, 1.25 तासानंतर आपण याचा लाडू वळून पाहतोय. लाडू अगदी परफेक्ट वळला जातोय. अजिबात हाताला पाणी किंवा ओलसर पाक लागत नाहीये. फक्त तुपाचं शाईन आपल्या हातावर येतंय, म्हणजे आपलं लाडूचं मिश्रण परफेक्ट तयार झालंय. तुमचं मिश्रण अजूनही थोडं ओलसर वाटत असेल तर अजून 15-20 मिनिटं तुम्ही त्याला मुरू देऊ शकतात. लाडूचं मिश्रण जमलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला काही सुका मेवा घालायचा आहे. तर एका फोडणी पात्रामध्ये मी 2 ते 3 चमचे सुक्या मेव्याचे काप घेते. काजू, बदाम आणि पिस्ता, हवं तर चारोळी आणि मनुके सुद्धा घालू शकतात. अगदी पाव चमचा तूप घालते, यापेक्षा जास्त नको. आणि थोडेसे यांना भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स असे थोडेसे भाजून घेतले की एकतर याचा खमंगपणा वाढतो आणि दुसरं म्हणजे मॉइश्चर वगैरे निघून जातं. मग याच्या मॉइश्चरमुळे आपल्या लाडूला बुरशी वगैरे लागायला नको. ड्रायफ्रूट्ससुद्धा परतून घेतले. मिश्रण आपलं तयार झालं आहे. एकूण 1 तास 20 मिनटं हे मिश्रण असं मस्त मुरलेलं आहे. 1 ते 1.5 तासाच्या आत मस्त मिश्रण तयार होतं. तर आता यामध्ये हे परतून घेतलेलं संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहे. तुम्हाला नको असल्यास प्लेन लाडू ठेवले तरीही चालतात, तसेही ते छानच लागतात. इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आता लाडू करून घेऊया. लाडू करण्यासाठी मिश्रण असं एखाद्या चमच्याने किंवा वाटीने घ्यायचं, म्हणजे सगळे लाडू एकसारखे तयार होतात. हाताला तूप वगैरे काहीच लावण्याची गरज नाहीये. हे मिश्रण गार झाल्यानंतरच हे लाडू मस्त होतात. एकसारखा गोल गरगरीत लाडू वळला जातोय. लाडू वळताना हलक्या हाताने वळायचा, दाब देण्याची गरज नाहीये. मंडळी, हे लाडू इतके सुंदर होतात, अगदी पेढ्यासारखे जिभेवर ठेवताच विरघळतात, गोल गरगरीत होतात, आकारसुद्धा मस्त धरतात. लाडू वळून झाला की हातावर खेळवायचा, म्हणजे एकसारखा होतो. गार्निशिंगसाठी मी केशर काडीसुद्धा लावली आहे. याच पद्धतीने सगळे लाडू करून घेते. आता मंडळी, काही गोष्टी, जर तुमचं लाडूचं मिश्रण मुरवून सुद्धा सेट झालं नाही, लाडू वळले जात नाहीये, तर समजायचं तुमचा पाक कच्चा राहिला आहे किंवा तुमच्याकडून थोडंसं पाणी जास्त झालंय. अशा वेळेला काय करायचं, मिश्रणाची कढई परत गॅसवर ठेवायची, थोडंसं मिश्रण गरम करायचं, घट्ट वाटू लागलं की मग ताटामध्ये काढून पसरून ठेवायचं आणि मग ते मध्ये मध्ये हलवत राहायचं हवेशीर ठेवून. आणि मग ते मिश्रण जमून आलं की लाडू वळून घ्यायचे. म्हणून एकतर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य घ्यायचं, सांगितलेले सगळे प्रमाण अचूक आहे. आणि पाक बरोबर एकतारी तयार करायचा. पाक जर एकतारी झाला नाही तर सांगितलं मी, मिश्रण जमून येत नाही. आणि मिश्रण जरी जमून आलं तरी लाडूला लवकर बुरशी लागू शकते. म्हणून व्यवस्थित एकतारी पाक तयार करून घ्यायचा. सगळे लाडू या पद्धतीने तयार करून घेते. इथे पहा मंडळी, सगळे एकसारखे सुंदर सुबक गोल गरगरीत रवा लाडू तयार झाले. 25 लाडू इतक्या मिश्रणात तयार होतात. 2 इथून गायब झालेले आहे. तोडून सुद्धा दाखवते. अतिशय मऊसूत होतात, अजिबात करकरीत कडक नाही. बऱ्याच वेळेला लाडू असं होतं, हाताने फोडू की दाताने फोडू, पण हा लाडू पेड्यासारखा मऊसूत, जिभेवर ठेवताच विरघळतो. तुम्ही सुद्धा करून पहा या दिवाळीला माझ्या या पद्धतीने रवा लाडू. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. अजून दिवाळीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की पहा.